जय श्रीराम पब्लिक. तर कसे सगळे मजेत. आज होती हनुमान जयंती. हनुमान जयंतीच दिवशी आमच्या गावात असते सोंग. याच्या अगोदर आलतो आम्ही आई भवानीच्या दर्शनासाठी. आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आम्ही नेमकीच बाहेर पडत नाही, तर काय बघतो बाहेर खूप गर्दी जमली होती. कारण की जे आई भवानीसाठी नवस ठेवतात ते ह्या दिवशी लेवड्या वगैरे उधळतात आणि खाली मुलं जमा करतात. मग काय इथं उधळणे चालू होते. याच्यात लहान मोठे सगळे सारखेच. मग काय मी पण गेलो. रामदास भाऊने खूप जास्त उधळल्यात, पण याच्यात काय माझ्या हाती 4-5च लागल्या. ह्या सगळ्या घेऊन मी सहज गेलो मंदिरामागे. इथं काय पवन भाऊ मंदिरावर चढून मंदिरात झेंडा बदलत होते. ते बोलले की मला पण ब्लॉग मध्ये घे. बरं म्हणलं. नंतर काय दत्त महाराजांच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलो. तिथं काय घंटी वाजवता वाजवता स्वप्नील भाऊंनी काय घंटीच चोडून घेतली. मग लावले आम्ही डोक्याला हात, कारण की आमच्याकडून कधी चांगले काम होणारच नाही, आम्हाला माहिती होतं. ती घंटी जागीच ठेवून कशी मस्त निघलो तिथून घराकडे. जाता जाता रस्त्यात आम्हाला भेटली इथे गर्दी. आम्हाला वाटलं इथं काहीतरी दुसराच विषय. इथं विषय होता रील शूटिंगचा. इथं रील शूट चालू होती. कट जाऊंगा, फन जाऊंगा, मर जाऊंगा, हट जाओ। वही कर रहा हूँ भैया, जो मजनू ने लैला के लिए किया था, रांझा ने हीर के लिए किया था, रोमियो ने जूलियट के लिए किया था। मग काय आम्ही निघलो घराकडे आणि रस्त्यात जाता जाता आम्हाला महादेवाच्या पारापाशी भेटले दोघं. ते मुलं गोळा करून निघले होते चौकाकडे, कारण की चौकाचा साज व्हायचा आणखीन बाकी होता. जिथं सोंग व्हायची होती तिथं साज करायचा होता. भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये.